नमस्कार मैत्रिणींनो, मी छाया आणि माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे चकलीचा व्हिडिओ बनवलेला आहे आणि खमंग खुसखुशीत चकली कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चकलीचा एक तुकडा मी तुम्हाला खाऊन दाखवते, म्हणजे आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल की चकली किती कुरकुरीत झालेली आहे। ज्या गृहिणींना उत्तम चवीची चकली खायला आवडते त्यांच्यासाठी ही अगदी परफेक्ट रेसिपी आहे। चला तर जास्त वेळ न घालवता आपण कृतीकडे वळूयात। प्रथम आपण भाजणी बनवणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला कुठले कुठले धान्य लागणार आहेत ते बघूयात। भाजणी बनवण्यासाठी आपल्याला टोटल 4 धान्यांची आवश्यकता आहे। त्यात तांदूळ, चणा डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, सोबत धने व जिरे। आवडत असल्यास तुम्ही पाव चमचा मेथीचाही वापर करू शकता। ही सर्व धान्य मी धुवून वाळवून घेतलेली आहे। तुम्हाला जर धान्य धुवून घेणे शक्य नसेल तर ॲटलिस्ट ते स्वच्छ कापडाने तरी पुसून घ्या। धान्य धुतल्याने त्यावर असलेला पातळसा पावडरचा थर निघून जातो व चकली हलकी बनण्यास मदत होते। या ठिकाणी मी रेशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे जर रेशनचा तांदूळ नसेल तर ज्या तांदूळापासून भात मोकळा व फडफडीत होतो असा जुना तांदूळ वापरात घ्यावा। इंद्रायणी तांदूळ चिकट असतो, तो अजिबात वापरू नये। मेजरमेंटसाठी मी ह्या वाटीचा वापर केलेला आहे आणि याच वाटीने मी हे सर्व धान्य मोजून घेणार आहे। मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि तांदळाच्या निम्मी चणा डाळ घेतलेली आहे, म्हणजे 2 वाट्या चणा डाळ, आणि चणा डाळीच्या निम्मी मुगाची डाळ घेतली आहे, म्हणजे 1 वाटी मुगाची डाळ। मुगाच्या डाळीची निम्मी उडीद डाळ घेतली आहे, म्हणजे अर्धी वाटी उडीद डाळ। आता हे प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवण्यास अगदी सोपे होईल। तांदळाची निम्मी चणा डाळ, चणा डाळीची निम्मी मूग डाळ, मूग डाळीची निम्मी उडीद डाळ, आहे की नाही सोपं? आता या अंदाजाने तुम्ही मेजरमेंटसाठी कुठलेही भांडे घेऊ शकतात। इथे अर्धी वाटी धणे व पाव वाटी जिरे पण घेतलेले आहे। आता आपण हे सर्व धान्य भाजून घेणार आहोत। कढई घेताना शक्यतो जाडबुडाची कढईचा वापर करायचा आहे, म्हणजे धान्य करपणार नाही। प्रथम तांदूळ भाजून घेणार आहोत। तांदूळ व डाळी भाजताना आपल्याला ते खूप भाजायचे नाही आहेत। थोडासा रंग बदलायला लागला की भाजणे आपल्याला थांबवायचे आहे। धान्य भाजायला घेताना ते एकसारखे मंद आचेवर भाजून घ्यायचे आणि कढई सोडून आपल्याला कुठेच इकडे तिकडे जायचे नाही। सर्व धान्य भाजून परातीत काढून घ्यायचे व परातीतील धान्य मध्ये मध्ये थोडेसे उलटण्याने एकसारखे करत राहायचे, जेणेकरून धान्यावर पुन्हा मॉइश्चर जमा होणार नाही। धने जिरेही भाजून घ्यायचे आहे। जिरे जास्त पण भाजू नका, नाहीतर चकलीला कडवट वास येईल। आपले सर्व धान्य भाजून छान झालेले आहेत। सर्व धान्य पूर्णपणे गार झाल्यावरच ते आपल्याला चक्कीवरून दळून आणायचे आहे। दळताना शक्यतो गव्हावर न दळता चण्याच्या डाळीवर दळण्यास सांगावे। आणि इथे एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की पीठ किंचित जाडसर दळायचे, म्हणजे चकल्या उत्तम होण्यास मदत होईल। पीठ पण छान दळलेले असावे, म्हणजे चकल्या छान होतात। हे पीठ 3 ते 4 महिने सहज टिकते। दळलेल्या पिठामधील काही पीठ म्हणजे वजनी अर्धा किलो पीठ मी इथे घेतलेले आहे। थोडेफार पीठ शिल्लक ठेवलेले आहे। चकल्या करताना वाटी 1.5 वाटी पीठ थोडे बाजूलाच काढून ठेवावे, म्हणजे अडचणीच्या वेळेस ते कामाला येते। जसे की पिठाचे प्रमाण जास्त झाले, चकल्यात मोहन जास्त झाल्याने चकल्या वितळत आहेत, किंवा चुकून पिठात पाणी जास्त झाल्याने पीठ सैल झाले, वगैरे वगैरे। अशा वेळी हाताला ठेवलेले पीठ कामी येते। त्यानंतर भिजवलेल्या पिठाचे प्रमाण योग्य आहे ही खात्री झाल्यास ओल्या पिठामध्ये हे शिल्लक ठेवलेले पीठ आपण मिक्स करून घेऊ शकतो। तर असो, आता पिठात आपण काही जिन्नस ॲड करणार आहोत। तर मी इथे 2 चमचे तीळ घेतलेली आहे, 1 चमचा ओवा घेतलेला आहे, 1 चमचा मीठ घ्यायचे आहे, 2 चमचे तिखट घेतलेले आहे। तिखट हे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात। ज्या पातेल्याने पीठ मोजले ते पातेले व ज्या वाटीने डाळी मोजल्या त्याच वाटीचा मी इथे वापर केलेला आहे। तर पातेल्यात 2.5 वाट्या पाणी उकळण्यास ठेवलेले आहे। पाण्याला उकळी येत आहे तोपर्यंत जिन्नस टाकलेले सर्व पीठ उलटण्याच्या सहाय्याने आपण एकसारखे करून घ्यायचे आहे व व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मध्यभागी एक खळगा बनवायचा आहे। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात पाव वाटीच्या थोडं वर मी तेलाचा वापर मोहन म्हणून केलेला आहे। तेल व पाणी उकळल्यावर हे उकळलेले पाणी आपण तयार केलेल्या खळग्यामध्ये ओतायचे आहे। थोडे पाणी आपण शिल्लक ठेवणार आहोत, लागल्यास परत टाकता येते।
उलटण्याच्या साहाय्याने सर्व पीठ हलवून घ्यायचे आहे। पीठ कोरडे वाटल्यास परत उर्वरित पाणी टाकायचे व पुन्हा एकसारखे करायचे। गरम पाण्याने पीठ फुलून येते। पीठ सर्व पाणी ॲब्झॉर्ब करते। आता सर्व पीठ हाताच्या साहाय्याने एका कोपऱ्याला आणत तळ हाताने चांगला दाब देत दडपून ठेवा। हे पीठ झाकून 10 मिनिटांसाठी मुरत ठेवायचे आहे। 10 मिनिटे झाली आहेत। हाताच्या साहाय्याने सर्व पीठ मोकळे करत छान मळून घ्यायचे आहेत। अगदीच गरज वाटल्यास थोडासा पाण्याचा हात लावायला काही हरकत नाही। सर्व गोळा एका कोपऱ्यात करा। गोळ्याचा भाकरी एवढा पोर्शन घेऊन त्याला भाकरीच्या पिठाला रगडतो त्याप्रमाणे रगडून घ्या। पण भाकरीच्या पिठाप्रमाणे पातळ नको, थोडं घट्ट हवं पीठ, म्हणजे चकलीला छान काटे येतात। मी इथे एक गोळा मळून त्याला सिलेंडर शेप दिलेला आहे व हा गोळा चकलीच्या साच्यात आपल्याला दाबत भरून घ्यायचा आहे। मध्ये रिकामी जागा अजिबात सोडू नका। तत्पूर्वी साचा ब्रशच्या सहाय्याने ग्रीस करून घ्यायचा आहे। आता या ठिकाणी मला एक गोष्ट सांगावीशी वाटते। या ठिकाणी व्हिडिओत तुम्हाला जी स्टीलची चकलीची चकती दिसत आहे ती मला साच्याबरोबर मिळालेली आहे, परंतु याने चकलीला भरपूर काटे येत नव्हते। तुम्ही जर नीट बघितलं तर याला 6 कोपरे आहेत, पण मी भांड्याच्या दुकानातून 8 कोपऱ्यावाली पितळीची चकती घेऊन स्टीलच्या चकतीच्या आकारात कट करून घेतली। आता चकलीला छान काटे येतात। तुम्ही पण चकलीचा आकार छान येत नसेल तर अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता। साच्यात गोळा भरलेला आहे। आता आपण चकली पाडून घेऊयात। त्यासाठी बटर पेपर किंवा पांढऱ्या कागदाचे चौकोनी तुकडे करून घ्यायचे आहेत। त्यावर एक एक करत आपण 3-4 अशा चकल्या करून घ्यायच्या आहेत। घट्ट पिठाच्या चकलीला काटे छान पडतात व चकली लवकर तळल्या जाते। तुम्ही पण तुम्हाला हव्या असलेल्या आकारात चकली बनवू शकतात। चकलीचा जो एंड आहे तो चांगला चिटकून घ्यायचा आहे, म्हणजे चकली तेलात सुटणार नाही। अशा तऱ्हेने बाकीच्या सर्व चकल्या बनवून घ्यायच्या आहेत। आता ह्या चकल्या आपण तळून घेऊयात। इथे मी कढईत तेल तापण्यास ठेवलेले आहे। प्रथम मी थोडेच तेल यात टाकलेले आहे व एक चकली तळून पाहणार आहे। तळलेली चकलीत तिखट पिठाचे प्रमाण चेक करेल। त्यात जर काही कमी वाटले तर त्यात ओल्या पिठात मी तिखट किंवा मीठ ॲड करणार आहे। पण मला तरी पिठात काहीही वाढवण्याची आवश्यकता वाटली नाही, म्हणून कढईत मी पुन्हा तेल घालून मंद आचेवर बाकी चकल्या तळून घेणार आहे। चकल्या बनवताना तेलाचे तापमान योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे। तेल जास्त तापल्यास चकल्या पटकन रंग पकडतात व आतून कच्च्या राहतात, म्हणून चकल्या तळताना घाई न करता आरामात तळाव्यात। चकल्या तळायला घेताना बाकीचे सर्व कामे आटपून मगच शांत मनाने चकल्या तळाव्यात। काही पदार्थ हे पेशन्स ठेवून निगुतीने करावयाचे असतात। चकली हा त्यातलाच एक प्रकार। चकल्या करण्यात एकदाचा का तुमचा हात बसला की मग तुमचे हात सराईतपणे हे काम करायला लागतात। कढईत चकल्या सोडताना सावकाश सोडा, घाई करू नका। चकली सोडल्यावर चकली थोडीशी कडक होईपर्यंत चकली पलटवू नका। चकल्या जास्त वेळ तेलात खालीवर करू नका, कारण चकलीचे काटे मोडतात व तेलही खराब होते। कढईतील बुडबुडे व फेस कमी झाला म्हणजे चकली होत आली असे समजावे। चकली कढईतून बाहेर काढल्यावर त्याचा रंग हा थोडा डार्क होतो, म्हणून कढईतून चकली बाहेर काढताना आपल्याला जो रंग हवा त्यापेक्षा थोड्या कमी रंगात चकली तळावी। याच पद्धतीने मी सर्व चकल्या तळून घेणार आहेत। तुम्ही बघू शकतात इथे चकलीचा रंग, चकलीला आलेले काटे, चकलीमधील तीळ व ओव्याचे प्रमाण सगळं अगदी परफेक्ट जमलेलं आहे। एका छानशा प्लेटमध्ये चकल्या काढून मी आता मस्त फोटो सेशन करून घेणार आहे। तोपर्यंत तुम्हाला माझी ही चकलीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा। जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, रेसिपीला शेअर करा व सबस्क्राईब करा। परत भेटूया। बाय बाय।